छावा चित्रपटाच्या विरोधात भाष्य केलं म्हणून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। नागपूरच्या डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी हा धमकीचा फोन केल्याचा दावा सावंतांनी केलाय। या निमित्तानं मराठा विरुद्ध ब्राह्मण या जुन्या वादाला नव्यानं कशी फोडणी मिळाली पाहूया हा रिपोर्ट। शेर नहीं रहा लेकिन फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की। छावा सिनेमाच्या निमित्तानं राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद डोकं वर काढताना दिसतोय। छावा सिनेमाचा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातला खलनायक कोण यावरनं मतमतांतर व्यक्त होत आहेत। खलनायक कोण, गणोजी शिर्के की अण्णाजी दत्तो यावरनं वाद रंगलाय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी छावा सिनेमावर टीका करताना इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला होता। यावरनं आता सावंतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष्टे आहेत। ब्राह्मणांविरोधात बोलला तर जीवे मारू अशी धमकी सावंतांना फोनवरनं देण्यात आली। तुम्ही काय करता? अरे मूर्खा, इतिहासकार कोणता इतिहासकार आहे? तुझ्या घरातील मारील जास्त करू नको। ब्राह्मणाबद्दल ज्या बोलशी ज्या लक्षात ठेव। याच्या हा तुझा फायनल कॉल आहे। याच्यानंतर ब्राह्मणाबद्दल एक शब्द काढशील ना काही जाहीर काय तुला सांगतो, कोण बामण आणि कुठली काय असली उडवते संभाजीराजाने। ब्राह्मणामुळे तुम्ही हरामखोर हो। अरे संभाजीराजाने हत्तीच्या पायी देऊन मारले अण्णाजी दत्तोला। हत्तीच्या पायी द्यायचो साल्या हरामखोरा। इंद्रजित सावंतांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही ऑडिओ क्लिप शेअर केली। नागपूरमधील डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं हा फोन केल्याचा दावाही त्यांनी केला। या ऑडिओ क्लिपमध्ये छत्रपती शिवरायांचा अवमान करण्यात आलाय, त्यामुळे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी सावंतांनी केली। तर आपण धमकीचा फोन केलेलाच नाही, कोणीतरी खोडसाळपणा केलाय असा दावा नागपूरच्या डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी केला। कोरटकरांनी सुद्धा या प्रकरणी नागपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत, शाहू महाराजांना जो त्रास झाला राजर्षी शाहू महाराजांना ते कधी घाबरले नाहीत। त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी। त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणारा नाही आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडे सुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे। राज्याच्या सायबरचे प्रमुख आहेत, त्यांनी याची चौकशी करणारच आहे। मी याची तक्रार नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सायबरचे प्रमुख यांच्याकडे करणार आहे। मात्र जो मनस्ताप ज्या सकाळपासून शहानिशा न करता लोकांनी शेकडो फोन मला सकाळपासून केले, याच्या बाबत मात्र मी गंभीर तक्रार करणार आहे। कारण याच्यामध्ये जर काही चुकीचं घडलं तर याला पूर्णपणे इंद्रजित सावंत हे जबाबदार राहतील। सोशल मीडियातनं हा वाद समोर आल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। इतिहासकार आदरणीय आमचे बंधू इंद्रजित सरांवर फोनद्वारे धमकवण्याचा प्रयत्न केला, या घटनेचा मी निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यांनी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो। कुठल्याही महापुरुषांबद्दल चुकीचं वक्तव्य जो व्यक्ती करेल आतंकवाद्याप्रमाणे त्याला शिक्षा झाली पाहिजे। त्या पार्श्वभूमीवर आपण कायदा तयार करावा। राजकीय क्षेत्रातही या वादाचे पडसाद उमटलेत। या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेत कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले। इंद्रजित सावंत एक इतिहासकार आहे। इतिहासकारांना आपल्या भूमिका ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी जर चुकीची भूमिका ठेवली असेल तर आपली काय भूमिका आहे ती ठेवण्याचा अधिकार आपल्याला आहे। अशा पद्धतीनं धमक्या देणं, धाकदपटशा दाखवणं, तोही एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या नेत्याचं असं सांगून करणं हे दुर्दैवी आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती, या प्रशांत कोरटकरला आवरा, याला जेलमध्ये टाका, याच्यावर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये अशांतता माजेल। शिवप्रेमी असतील की इतिहासप्रेमी मंडळी असतील अशा धमक्यांना आता भिणार नाहीत। जर कोणी तिसरा भामटा फोन करून इतिहास संशोधकांना धमकावत असेल, शेवटी विचाराची लढाई विचाराने झाली पाहिजे। काही मुद्दे आहेत ते खोडता येऊ शकतात, पण अशा प्रकारे अवमानजनक वक्तव्य जर महापुरुषांबद्दल होत असेल तर त्यावर कठोर कारवाई
राज्य सरकारने केली पाहिजे. तर पोलिसांनी कारवाई करावी, चौकशी करून. पण ज्यांचं नाव समोर येतं त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेले, त्यांनी कॉल रेकॉर्डिंग सुद्धा फेसबुकला पोस्ट केलेली आहे. नाही, मी काय म्हटलं, चौकशी करून तशा पद्धतीचा प्रकार घडला असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. या प्रकारानंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची सुरक्षा वाढवण्याची मागणीही करण्यात आली. कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली. फोनमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख झाल्यामुळे त्यांनी सुद्धा या प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे. एकूणच या प्रकरणाचे पडसाद उभ्या महाराष्ट्रात उमटताना दिसतायत. नागपूरच्या कोरटकरांनी फोन केला नाही तर हा फोन कुणी केला याचा तपास आता पोलीस घेतील. संबंधितांवरती कारवाई सुद्धा होईल. पण छावाच्या निमित्तानं झालेल्या या प्रकरणातून महाराष्ट्रात असलेल्या मराठा विरुद्ध ब्राह्मण वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय हे मात्र खरं. आता या वादाचं राजकारण आणखी किती काळ आणि कशी वळणं घेत रंगणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.